पुणे महापालिकेच्या शाळांची नेमकी काय अवस्था आहे ती आज आपण पाहूयात। मी आत्ता पुण्यातीलच शिवाजीनगर परिसरात असणाऱ्या स्वामी विवेकानंद शाळेत आहे आणि या शाळेतल्या या कम्प्युटर लॅबची काय अवस्था झालेली आहे ती आपण पाहूया। ही लॅब पूर्णपणे तयार होती, मात्र फक्त उद्घाटनाअभावी ही लॅब आता धुळखात पडून आहे। शाळेची त्यासोबतच छतांची अतिशय वाईट अवस्था आहे। ज्या शाळेत आणि जे पुणे शहर हे शिक्षणाचं माहेरघर मानलं जातं, त्याच पुण्यातल्या या महानगरपालिका शाळेची काय अवस्था झालेली आहे ती आपण पाहतोय। ही कम्प्युटर लॅब आहे, मात्र बाकी ठिकाणी मुलांसाठी जे काही शौचालय आहे त्याची देखील वाईट अवस्था झालेली आहे। ज्या पद्धतीने या ठिकाणी मैदान ह्या महापालिकेचं तयार करण्यात आलेलं आहे त्याची देखील अतिशय दुरावस्था झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। या संपूर्ण परिस्थितीकडे पुणे महानगरपालिका प्रशासनाचं पूर्णपणे दुर्लक्ष झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते। या शाळेकडून वेळोवेळी या संदर्भात पाठपुरावा देखील करण्यात आला होता, मात्र त्याकडे देखील पालिका प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचं पाहायला मिळते। आणि आपण पाहू शकतो कशा पद्धतीने ही अवस्था या कम्प्युटर लॅबची आहे। हे नुसतेच कम्प्युटर लॅब नव्हे तर बाहेर जर आपण गेलो तर वर्गखोल्या देखील या पावसाच्या पाण्यामुळे खराब झाल्याचं पाहायला मिळते। आणि अशा परिस्थितीमध्ये महानगरपालिकेतील ही मुलं या ठिकाणी खेळतायत, शिक्षण घेत आहेत आणि जे काही पुणे महापालिकेचे सत्ताधारी आहेत त्यांनी देखील याकडे लक्ष देण्याची गरज आहे। या शाळेच्या ज्या प्राचार्य आहेत, मुख्याध्यापिका आहेत, त्या आता आपल्या सोबत आहेत। मॅडम, तुम्ही पाठपुरावा केलेला आहे, काय नेमका पाठपुरावा केलेला आहे? मॅडमकडून पाठपुरावा करण्यात आलेला आहे, मात्र त्या आता बोलण्यास तयार नाहीत। मात्र आपण ही संपूर्ण शाळा पाहू शकतो। शौचालयाची नेमकी काय अवस्था आहे, या वर्गखोल्यांची नेमकी कशी अवस्था आहे हे देखील आपण या ठिकाणी पाहतोय आणि ज्याकडे महापालिका प्रशासनाचं दुर्लक्ष आहे। इकडे विद्यार्थ्यांचं हे शौचालय आहे त्याची नेमकी काय अवस्था आहे आपण पाहतोय। कशा पद्धतीने महापालिका प्रशासन याकडे दुर्लक्ष करतंय। अतिशय वाईट अवस्था या शाळेची आहे आणि ज्या पद्धतीने इतर ज्या काही विकास कामं आहेत त्यांच्यावरती करोडो रुपये खर्च केले जातात, मात्र ज्या या महाविद्यालयात या शाळांमध्ये विद्यार्थी शिक्षण घेतात त्याकडेच महापालिका प्रशासन मात्र दुर्लक्ष करतंय। या शाळेतले जे काही कर्मचारी आहेत त्यांच्याशी बोलण्याचा आपण प्रयत्न केला, मात्र ते बोलण्यास तयार नाही आहेत। या संपूर्ण शाळेचे जे काही आपण पाहू शकतो, मैदान असू दे किंवा इतर सगळ्या ज्या सुविधा आहेत त्याकडे महापालिका प्रशासनाचं स्पष्टपणे दुर्लक्ष आपल्याला पाहायला मिळते। आणि एकूणच या परिस्थितीकडे महापालिकेच्या सत्ताधाऱ्यांनी देखील लक्ष देण्याची गरज आहे। सातत्याने याचा पाठपुरावा केल्यानंतर देखील या शाळेतल्या कुठल्याही विकास कामांकडे लक्ष दिलं जात नाही आहे। त्यामुळे आपण पाहू शकतो या शाळेतली जी काही दुरावस्था आहे ती दूर करण्याची गरज आहे, कारण या अशा परिस्थितीमध्ये विद्यार्थी नेमकं कशा पद्धतीने शिक्षण घेऊ शकतात हे देखील बघणं तितकंच महत्त्वाचं आहे। कॅमेरामन कृष्णासह योगेश बोरसे, TV9 मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।